Let us start. Problem 11. Slight difficult problem. I'll explain. We will make journal entries. By the way, in the next lecture, that is on Wednesday, we will solve the problem of final accounts. Okay, so this week, Wednesday final accounts, Friday new not for profit problems we will solve to brush up our previous topics. Okay, so Wednesday you should have the working of trading profit and loss account, balance sheet and capital accounts with you. We'll be solving the problem of final accounts for 1 or 2 lectures, then not for profit. Remember, in the next lecture, we will have the session for final accounts. You will have the working of final accounts in your notebook, and from textbook, we will solve the problems. And then next lecture, that is of Friday also, maybe final accounts, maybe not for profit, that we will decide in next lecture. Okay, so have journal, 1 page of journal now. Make journal now. 1 journal, 1 page journal. कोणाच्या बुक्स मध्ये एंट्रीज विचारल्या, शेवटचा सेंटेन्स होता, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ निशांत. सो गिव हेडिंग in the books of Nishant journal. Let us start. Nishant's books journal. थोडासा प्रॉब्लेम समजावून घेऊया. तुमचा तुम्हाला कितपत करता येतोय तेही बघूया. वाचा. निशांत ड्रॉज अ बिल. म्हणजे पहिली एंट्री कशी येणार सांगा. बीआर आलं, अभिनवनी दिलं. म्हणजे पहिली एंट्री कशी येणार, बीआर टू अभिनव येणार ना. कधीची आहे ही एंट्री, 17 जुलैची. आणि मग काय झालंय, निशांत डिस्काउंट बिल विथ द बँक. म्हणजे बँकेत बिल टाकलं 12.5% नी. मग 25,000वर 12.5% नी 3 मंथ्सचा डिस्काउंट किती येईल, 781 रुपीज. म्हणजे हातात किती पैसे पडतील, 24,219 पडतील. म्हणजे एंट्री कशी होईल, बँक अकाउंट डेबिट 24,219, डिस्काउंट अकाउंट डेबिट 781, टू बीआर 25,000. कसे आले 781, 25,000 into 12.5 upon 100 into 3 upon 12 is equal to 781. सगळं कळलंय. मग वहीच्या टॉप मार्जिन मध्ये कॅल्क्युलेशन करा. 25,000 into 12.5 upon 100 into 3 upon 12. Is equal to 781. आता 25,000 minus 781 will be 24,219.
वाचा आता प्रॉब्लेम. ऑन द ड्यू डेट, मग मला सांगा 17 जुलै नंतर 3 महिन्यांनी 17 जुलै, 17 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 3 दिवस ग्रेस. 17 ऑक्टोबर नंतर 3, 17 आणि 3 20 ऑक्टोबर ला काय घडलं 20 ऑक्टोबरला बघा. ऑन द ड्यू डेट of bill, Abhinav requested Nishan to accept the cross check of 5800 including 1800 interest and to draw the bill for the balance with for 3 months. बघा मग आता पहिलं बिल केवढाच होतं, फर्स्ट बिल 25,000, इंटरेस्ट किती लावलं 1800, टोटल किती झाले 26,800. त्यात त्यांनी चेक दिलाय 5,800 चा, म्हणजे न्यू बिल कितीचं काढलं 21,000. परत फर्स्ट बिल कितीचं होतं 25,000, इंटरेस्ट किती लावलंय 1800, टोटल किती झाले 26,800. त्याच्यात चेक किती चालाय 5,800 आणि न्यू बिल किती झालं 21,000. सगळं झेपलं. लिहा मग टॉप मार्जिन मध्ये फर्स्ट बिल नोट करा चौकोनात केली. झालं लिहून. आता पहिल्या 2 एंट्रीज मध्ये अभिनवला डेबिट, पुढच्या 2 एंट्रीज मध्ये अभिनवला क्रेडिट. एंट्रीज कशा होतील सांगा. अभिनव टू बँक 25,000, कारण बँकेला डिस्काउंट केलंय. अभिनव कडनं पैसे घ्यायचे, बँकेला द्यायचे. अभिनव टू इंटरेस्ट 1800, कॅशच्या जागी चेक आलाय म्हणून बँक अकाउंट डेबिट टू अभिनव 5800 आणि नवीन बिल आलं BR टू अभिनव 21,000. परत एंट्रीज समजावून सांगणार आहे आज. जरा एंट्रीज आपल्या आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. मला सांगा BR आलं, बँकेला डिस्काउंट केलं, BR आलं, BR टू अभिनव, बँकेला डिस्काउंट केलं, बँक डिस्काउंट टू BR पाहिजे. इथे BP छापलं गेलंय, BR पाहिजे आहे सेकंड एंट्री मध्ये. मग पहिल्या 2 एंट्रीत अभिनवला डेबिट, अभिनव टू बँक, अभिनव टू इंटरेस्ट. पुढच्या 2 एंट्रीत अभिनवला क्रेडिट, बँक टू अभिनव, BR टू अभिनव. आणि हे बिल रिटायर झालं. रिटायर म्हणजे ड्यू डेटच्या आधी ऑनर झालं. वाचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम वाचा काय म्हणलंय. बिफोर ड्यू डेट मला सांगा 17 जुलै पासून 3 महिने मोजा.
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 दिवस ग्रेस. 20 ऑक्टोबरला नवीन बिल काढलं 3 महिन्याचं. मग 20 ऑक्टोबर पासून नवीन बिल 3 महिन्यांचे. 20 ऑक्टोबर पासून काउंट करा. 20 ऑक्टोबर पासून 3 महिने. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. त्याच्या 1 महिना आधी रिटायर केलं म्हणजे डिसेंबर मध्ये. रिटायरमेंट म्हणजे ऑनरिंग, बट बिफोर ड्यू डेट. मग 21,000चं बिल आहे, तर बिफोर ड्यू डेट ऑनर केलं 20,250 म्हणजे रिबेट किती घेतला? 750 रिबेट घेतलाय. आता एंट्रीज कशा करायच्या सांगा मला. BR टू अभिनव, बँक डिस्काउंट टू BR पाहिजे, BP नाही. मग अभिनव टू बँक, अभिनव टू इंटरेस्ट, बँक टू अभिनव, BR टू अभिनव, आणि कॅश रिबेट टू BR. अशा एंट्रीज येणार आहेत. आपल्या आपण एंट्रीज करा. गरज वाटली तर स्क्रीन कडे बघा. इन द बुक्स ऑफ निशांत करा एंट्रीज. आय गिव्ह यू 10-15 मिनिट्स. एंट्रीज पूर्ण करा.
झालं कंप्लीट? करता आल्यात का एंट्रीज? लेट्स सी नेक्स्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम इज ह्यूज. वन बाय वन एंट्रीज करू आपण, एकदम नको करायला. प्रॉब्लेम थोडा अवघड आहे. प्रॉब्लेम 12. संजय सोल्ड गुड्स ऑफ 45,000 टू गोविंद. शेवटी आता काय विचारलंय? जर्नल फॉर संजय अँड संजयज अकाउंट इन द बुक्स ऑफ गोविंद. आनंद आहे मला आधी. जर्नल इन द बुक्स ऑफ संजय, जर्नल आखून घ्या. जर्नल एक पेज. पहिली एक एक एंट्रीज करू आपण. प्रॉब्लेम अवघड आहे. आपलं जर्नल वाचा. फर्स्ट, संजय सोल्ड गुड्स ऑफ 45 टू गोविंद ॲट 10% TD. सांगा 10% TD म्हणजे 45,000च्या 4500 आले. 45,000 मधून 4500 गेले. राहिले किती? 45,000 मधून 4500 गेल्यावर राहिले 40,500. बरोबर आहे. आता काय म्हणतायत बघा. पेड 1/3 ऑफ द अमाऊंट इमिजिएटली. 1/3 अमाऊंट इमिजिएटली देणार आहेत. 40,500च्या 1/3 करा. 13,500. पण कशी देणार आहेत? 13,500 1,000 कॅश डिस्काउंटला देणार आहेत. आता जर्नल एंट्री वाचून बघा, कळली आहे का? गोविंद अकाउंट डेबिट 27,000. कसे आले 27,000 सांगा? 1/3 कॅश देणार आहेत म्हणजे 2/3 क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मला ह्या टॉप मार्जिन मध्ये 40,500 इंटू 2/3 इज इक्वल टू करा कॅल्क्युलेट. $27,000. Govind's account debit 27,000. Govind's account debit 27,000. Cash account debit 12,500. Cash account debit 12,500. Discount account debit. Discount account debit 1,000. To sales. To sales. 40,500. To sales 40,500. Being goods sold. Being goods sold on credit and cash. Being goods sold on credit
and cash. सेकंड एंट्री करा. आता BR आलं, एंट्री करा सेकंड. BR आलं, गोविंदनी दिलं. BR टू गोविंद 27,000 एंट्री करा. BR आलं, गोविंदनी दिलं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू गोविंद 27,000. नेक्स्ट वाचा प्रॉब्लेम. संजय, तिसरी लाईन वाचा. संजय एंडोर्स द बिल टू कोणाला? आदेश. ओके. इन सेटलमेंट ऑफ 27,500. 27,000चं बिल आहे. 27,500 च्या अकाउंटच्या सेटलमेंट मध्ये दिलं म्हणजे डिस्काउंट आला 500. एंट्री. आदेश अकाउंट डेबिट 27,500 करा जर्नल एंट्री. आदेश अकाउंट डेबिट 27,500. आदेश अकाउंट डेबिट 27,500 टू BR 27,000. टू BR 27,000 टू डिस्काउंट 500. टू डिस्काउंट 500. नेक्स्ट वाचा. On the due date, the bill was dishonored by Govind, noting charges 450. Govind requested to renew the bill. Govind should pay 5250 along with noting charges, and for the balance, new bill with interest 1500. First bill plus interest plus noting charges असं calculation top margin मधलं तुम्ही करा. I give you 5 minutes time. First bill plus noting charge plus interest is total minus cash आणि न्यू बिल. करा कॅल्क्युलेशन. ऑन युअर ओन प्रॉब्लेम वाचून कॅल्क्युलेशन करा. लिहा. फर्स्ट बिल 27,000 plus noting charge 450
प्लस इंटरेस्ट 1500 किती झाले बघा, प्लस इंटरेस्ट 1500, 27,000 प्लस 450 प्लस इंटरेस्ट 1500, 27,000 प्लस 450 प्लस 1500, 28,950 मायनस कॅश. काय म्हणतायत बघा, कॅश किती दिली आहे, 5250 विथ नोटिंग चार्ज. नोटिंग चार्ज 450, 5250 प्लस 450, 5700 कॅश आली आहे. किती कॅश आली आहे, 5700 मला मायनस कॅश 5700. देअरफॉर न्यू बिल करा कॅल्क्युलेट किती आलं, 28,950 मायनस 5700 न्यू बिल 23,250 का. न्यू बिल कितीचं येतंय, 23,250 बरोबर आहे का. अनम्यूट करून वेगळं काही आलं असेल तर सांगा मला. लेटेस्ट स्टार्ट. आता जो डिस्काउंट मिळाला होता आपल्याला 500 रुपयाचा, आदेशला बीआर दिलं 27,000चं, तो डिस्काउंट कॅन्सल करून घ्यावा लागेल 500 रुपये. एंट्री करा आणि स्टार करा त्या एंट्रीला परीक्षेच्या दिवशी वाचायला. करा एंट्री. गोविंद अकाउंट डेबिट 27,450, किस खुशी में 450 एक्स्ट्रा नोटिंग चार्ज. सो राइट, गोविंद अकाउंट डेबिट 27,450, 27,450, डिस्काउंट अकाउंट डेबिट 500, डिस्काउंट अकाउंट डेबिट 500 to Adesh account, to Adesh account 27,950, to Adesh account 27,950, being Govind's acceptance dishonored and discount cancelled. Govind's acceptance dishonored and discount cancelled. Discount cancelled. Next, Govind to interest 1,500. Govind account debit to interest 1,500. Being interest due. Govind account debit to interest 1,500. Being interest due. Cash account debit to Govind account 5700. Cash account debit to Govind 5700. Cash account debit to Govind account 5700. 5700. Being cash received. Being cash received.
आणि BR to Govind 23,250. BR account debit to Govind 23,250. 23,250. Being new bill drawn and accepted. New bill drawn and accepted. New bill drawn and accepted. काय झालंय बघा. Govind agreed to these conditions and these arrangements were carried through. Okay. Sanjay paid Adesh the balance due to him. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे की संजयनी आदेशला हे बघा काय घडलंय सांगा. संजयला जे बिल मिळालं होतं ते आदेशला दिलं होतं त्यांनी, पण ते डिसऑनर झालं. त्यामुळे आदेश ओरडत आलाय आपल्याकडे की पैसे द्या. म्हणून संजयने आदेशला त्याचे होते ते पैसे देऊन टाकले. आदेशला किती देणं लागत होतो आपण आठवून बघा. आदेशला किती देणं लागत होतो. तिसरी लाईन वाचा प्रॉब्लेम मधली. संजय एंडोर्स द बिल टू आदेश इन फुल सेटलमेंट ऑफ 27,500 27,500 रुपीज आपण आदेशला देणं लागतो. ते पैसे त्याला दिले. हे एक एक्स्ट्रा सेंटेन्स आहे प्रॉब्लेम मध्ये, म्हणून एक एक्स्ट्रा एंट्री येणार आहे प्रॉब्लेम मध्ये. कुठली एंट्री येणार आहे की आपण आदेशला पैसे दिले. किती दिले? 27,500 दिले. एक एक्स्ट्रा एंट्री येणार आहे. आणि इतकं सगळं करून जे नवीन बिल आलेलं आहे ते डिसऑनर झालंय. एनिवेज आधी आदेशला आपण पैसे दिलेत, ती एंट्री करा. आदेश टू कॅश 27,500 आणि नोटिंग चार्जचे 450 असे 27,950 दिले त्याला. मला हा आदेश अकाउंट डेबिट टू कॅश 27,950. आदेश अकाउंट डेबिट टू कॅश 27,950. being necessary cash with noting charge. Necessary cash with noting charge paid. Necessary cash with noting charge paid. आणि लास्ट BR डिसऑनर झालं. मग BR आलं तेव्हा बघा 7वी एंट्री बघा काय केली तुम्ही. 7वी एंट्री 7th एंट्री काय केली. BR आलं तेव्हा BR टू गोविंद. आता त्याचे रिव्हर्स बिल कॅन्सल करायचंय. रिव्हर्स BR टू गोविंद ची रिव्हर्स. गोविंद टू BR करा शेवटची एंट्री. गोविंद अकाउंट डेबिट टू BR. गोविंद अकाउंट डेबिट टू BR. Govind account debit to BR. Bill dishonor 23,250. One of the difficult most problems. या लेवलचा प्रॉब्लेम परीक्षेत येणार नाही म्हणून याला मी 5 स्टार दिलेला नाहीये. 5 स्टार नाहीये हा प्रॉब्लेम. आता लेजर विचारलंय ते तर अजूनच बंपर आहे. दुसऱ्याच्या बुक्स मधलं लेजर विचारलंय. मी समजावून सांगते. एंट्रीज कळल्या लेजर ठीक आहे, नाही कळलं द्या सोडून, कारण थोडं डिफिकल्ट आहे. लक्ष द्या. दुसऱ्याच्या बुक्स मध्ये म्हणजे त्यांनी गुड्स परचेस केलेत, त्यामुळे परचेसेस अकाउंट डेबिट टू संजयाची पहिली एंट्री येणार आहे त्याच्याकडे. तर बाय परचेसेस 27,000 त्याच्या बदल्यात BP दिलं टू BP 27,000.
हे बीपी डिसऑनर झालं. बाय बीपी, बाय नोटिंग चार्ज, बाय इंटरेस्ट, अशा 3 एंट्रीज येणार. बाय बीपी 27,000, नोटिंग चार्ज 450, जी नोट बनवतो ना आपण, फर्स्ट बिल, नोटिंग चार्ज, इंटरेस्ट, ती नोट आहे ही. आणि बाय इंटरेस्ट 1500. टू कॅश टू बीपी, कॅश दिली, बीपी दिलं, हे बीपी डिसऑनर झालं. बाय बीपी 23,250, म्हणून अकाउंट मध्ये बॅलन्स राहिला 23,250. समजलं नाही तर सोडून द्या. ज्यांना समजलंय त्यांनी लिहा, नाहीतर नुसतं लिहा. आपण प्रत्यक्ष भेटल्यावर एकदा पुन्हा मी हे घेणार आहे बिल ऑफ एक्सचेंज मधलं लेजर, तेव्हा मी पुन्हा समजावून सांगेन. परवा एकदा ह्याचा ऍक्शन रिप्ले केलेला आहे आपण, की जर्नल कोणाचं विचारलंय, ड्रॉवरचं. ड्रॉवरचं लेजर, ड्रॉवीचं अकाउंट विचारलं नाहीये. ड्रॉवीचे बुक्सचं जर्नल विचारलं नाहीये, पण ड्रॉवीज बुक्स लेजर विचारलंय. तो एक्सरसाइज आहे हा. अवघड आहे, मी पुन्हा घेणार आहे 2-3 वेळेला. आता असंच असं अकाउंट लिहून घ्या. ज्यांना कळलंय त्यांनी समजावून घ्या. लिहा. येईल तेव्हा येईल. अकाउंट आहे तसं लिहा. मी 1-2 मिनिटं वेळ देते. आणि लक्षात ठेवा की नेक्स्ट लेक्चरला मी फायनल अकाउंट्स घेणार आहे परत. तेव्हा त्या फायनल अकाउंट्सचं वर्किंग आपण आणा बाळांनो, म्हणजे मग आपल्याला वेळ जाणार नाही आपला. कळलं? सो हिअर वी स्टॉप टुडे. आजचा प्रॉब्लेम खूप अवघड होता, तर आपण भेटल्यावर पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम घेईन मी. हा राजांनो, काळजी नका करू. आणि फायनल अकाउंटचं वर्किंग आपण ठेवा, म्हणजे आधी झालेले टॉपिक्स आता आपण रिवाइज करायला घेऊ. ओके, सो सी यू डे आफ्टर टुमॉरो. आता मॅथ्सचं लेक्चर आहे तुमचं. एंड करायचे. मॅथ्सचं लेक्चर आहे. नवीन मीटिंग आयडी मिळेल. नाही, सेम मीटिंग आयडी रिजॉईन करा. सेम मीटिंग आयडी. एंड ऑफ द मीटिंग करू.